कशा प्रकारे डाव रंगतोय. बॉलिंग साठी मयूर. पहिलाच बॉल अगदी मयूरला चांगला अँगल बनवला. निखिलने रीड केलं. निखिलने बॉल असा लेफ्ट केला की मला असं वाटतं टेस्टचा दुसरा दिवस आहे. अगदी पहिला बॉल त्याने चेक केला. डॉट येतोय जाणून घेतला आणि बॉलरची देखील अगदी थोडी डबल ऍक्शन आहे. ऍक्शनने देखील भले बॉलरने अगदी प्रभावित केलंय. चंद्रा शिंदे सरांचं देखील अगदी स्वागत होत आहे. टेनिस बॉल क्रिकेट त्यांनी देखील त्यांच्या काळात गाजवलं. टेनिस बॉल क्रिकेटचा आपण पाहिलं तर धुरंधर चंद्रकांत शिंदे चंद्रा. पप्पू तोडकर देखील आहे रग्बी प्लेअर इंडियासाठी देखील खेळले ते देखील इन ऍक्शन मध्ये. हा बॉल देखील कव्हरला खेळण्याचा प्रयत्न केला गेला. निखिलने अगदी हलक्या हाताने ढकललाय आणि आज अनेक खेळाडू पुण्यावरून देखील इकडे आले. स्कोर कार्ड पाहिलं तर सिंगलने पुढे जाईल. एकने मात्र इकडे खातं ओपन केलं गेलंय. या बॉलवर देखील बॅटची एज घेतली गेली आहे. डिक्लेअर रन मध्ये मात्र बॉल जाईल. या बॉलवर देखील आपण पाहिलं तर कव्हरला खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय. रन मात्र तिकडे 2 रन मिळतील. स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल आपण पाहिलं तर 4 रन झालेत. स्ट्राईक एंडला राहुल आहेत. ह्या बॉलवर देखील धीम्या गतीचा बॉल. खूप चांगला स्लो रन पाहिला गेला. या बॉलवर देखील जोर टाकण्याचा प्रयत्न केला गेला. गुड बॉल. खूप चांगली ओव्हर पाहायला मिळाली. पहिली ओव्हर मयूरची अवघ्या 4 रन खर्च केल्या गेल्यात. आपलातून स्पेल पाहिला गेला. आज मुंबईत आलोय तर काहीतरी सोडायचं आहे. गुड बॉलिंग मयूर. हे शैल्या त्यांना सांग ना. हॅलो बॉलिंग साठी आपण पाहतो विजय खडसे येतात. विजय खडके. हा बॉल देखील आपण पाहिला तर बाहेर टाकण्याचा प्रयत्न केला गेला. वर तिकडे आपण पाहिलं तर वाईट प्लस. डिक्लेअर झोन मध्ये बॉल जाईल. रन सिंगल आणि 2 ने मात्र धावफलक पुढे जाईल. स्कोर कार्ड जाऊन पोहोचतोय 6 धावसंख्येवरती. पहिला दिवस आहे क्रीडा स्पर्धेचा. उद्या देखील दुसरा दिवस असणार आहे. उद्या देखील मेगा फायनल डे. 1,11,111चा कोण मानकरी ठरणार. सम्यक ग्रुपच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चषक. हा बॉल देखील पाहिलं तर पुन्हा एकदा बाहेर टाकण्याचा प्रयत्न केला गेला. बॅट्समन पासून लांब टाकण्याचा प्रयत्न करतायत. वाईट बॉल आहे
आज सकाळपासून रोहन भोसलेने प्रभावित केलं. तर मगाशी जगदीशने देखील एक चांगली बॅटिंग केली गेली या ग्राउंड वरती. बॉलर्सने देखील अगदी रोहित यादवचा देखील चांगला स्पेल पाहिला गेला. म्हणजे अनेक स्पिनर्सने देखील इकडे चांगली कामगिरी केली. उद्या देखील व्यावसायिक गटातील अनेक खेळाडू इकडे खेळताना पाहायला मिळतील. त्यामुळे व्यावसायिक क्रिकेट तुम्ही विविध भागात जाईल तिथे विविध प्रकारे खेळलं जातं. बंद ग्राउंडचं क्रिकेट आहे. मुंबईत 4 दिशेला 6 असणारं कमी ग्राउंड आहे. या बॉलवर देखील आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न होता. फटका फसला गेला. गॅपमध्ये बॉल ट्रॅव्हल होईल. क्षेत्ररक्षक तिकडे पोहोचतायत. चांगली फेकी केली गेली. रन मात्र तिकडे सिंगलने पुढे जाईल. 8 रन होते धाव फलकावरती. 5 ओव्हरची मॅच आहे. या बॉलवर देखील कव्हरला खेळण्याचा प्रयत्न केला गेला. क्षेत्ररक्षक तिकडे पोहोचतात. रन सिंगलने पुढे जाईल. निखिल देखील कुठेतरी सिंगल डबलची बॅटिंग चालू आहे. बट चान्स घ्यावा लागेल. 5 ओव्हरमध्ये या ग्राउंडवरती 50-55 पर्यंत स्कोर गेला पाहिजे. सम्यक ग्रुपच्या माध्यमातून वडाळा पूर्व या परिसरात एक भव्य दिव्य असं आयोजन. लाख मुलाचं आयोजन, लाख मुलाचं पारितोषिक. या बॉलवर देखील निखिल जाधवच्या बॅटमधून आपण पाहिलं तर गिरगावचा दणका देतोय. रन मिळतील तिकडे आपण पाहिलं तर 6. छोटा पॅकेट बडा धमाका. भाऊने धमाका दिलाय. पहिले 3-4 बॉल कुठेतरी सिंगल डबल खेळले आणि त्यानंतर चान्स घेतलाय. हिम्मत की किंमत आहे. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये टिकायचं तर आता मात्र अग्रेसिव्ह बॅटिंग करणं गरजेचं आहे. कारण की क्रिकेट फास्ट झालंय. कमी ओव्हरचा खेळ आहे. 5 ओव्हरमध्ये तुम्हाला झटपट क्रिकेट खेळायचं आहे. त्यामुळे झटपट परफॉर्मन्स पण करावा लागेल. या बॉलवर देखील पुन्हा एकदा कव्हरच्या वरून खेळण्याचा प्रयत्न केला गेला. क्षेत्ररक्षक आहेत तिकडे आणि ऍक्सेंट कार पण तिकडे थांबली की भाऊची कॅच बघूनच जाऊया. गुड कॅच. प्रदीपने तिकडे चांगली कॅच पकडली आणि निखिल जाधवला मात्र मैदान सोडावं लागतंय. पप्पू तोडकर यांना देखील इन ऍक्शन मध्ये पाहू शकतो. मुंबई रग्बी प्लेयर आज ऑन फील्ड आहेत. खूप चांगलं रब्बर बॉलचं क्रिकेट देखील खेळले. टेनिस बॉल क्रिकेट देखील खेळले आणि भारतासाठी रग्बी देखील चांगलं खेळले. हॅलो, थोडस वेळ थांबवतो मी. याच दरम्यान राहुल इलेव्हनचे यशस्वी कर्णधार, उत्कृष्ट फलंदाज, अनेक स्पर्धांवरती अधिराज्य गाजवून संपूर्ण महाराष्ट्रात आपल्या नावाचा बोलबाला केला ते मुंबईचे टेनिस क्रिकेट विश्वातील नामवंत कर्णधार माननीय श्री चंद्रकांतजी शिंदे, अर्थातच टेनिस क्रिकेट विश्वाचे लाडके चंद्रा सर यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. मी आमच्या सम्यक ग्रुप यांच्या वतीने त्यांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो, त्यांचं स्वागत करतो. त्यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हायचं आहे. सन्माननीय चंद्रा सर, आमचे मार्गदर्शक चंद्रा सरांना विनंती करतो की आपण या ठिकाणी व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हायचं आहे. गो टू कॉमेंट्री बॉक्स सागर सर. निखिलची जागा घेण्यासाठी आपण पाहिलं तर तरुण बिष्ट आहेत. अजून एक गिरगावचा एक हार्ड हिटर आहे. सिंगल डबल कमी खेळतात. मोठमोठे स्ट्रोक खेळणं देखील तरुण त्यासाठी ओळखले जातात आणि आता जबाबदारीने क्रिकेट खेळावं लागेल. जेव्हा तुम्ही एका मोठ्या संघामध्ये खेळता, मोठ्या प्लॅटफॉर्ममध्ये खेळता, तेव्हा जबाबदारीने खेळणं गरजेचं आहे. गिरगाव परिसराला देखील क्रिकेटला एक वेगळाच दर्जा आहे. गिरगाव प्रीमियर लीग देखील इस्लाम जिमखानाला अगदी मोठ्या प्रमाणात आयोजन केलंय. तिकडे देखील त्यांची प्रीमियर लीग जल्लोषामध्ये चालू आहे. काळा चौकीला देखील त्यांची बिग बॅच चालू आहे. अनेक टुर्नामेंट मुंबईत चालू आहेत आणि पहिल्या 2 ओव्हरचा खेळ आपण पाहिला तर समाप्त झाला. स्कोर कार्ड आपण पाहिलं तर 16 रन्स आले त्या फलकावरती. एक 6 आला जरूर, बट कमबॅक केलं. खरोखरच चंद्रा सर यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. विनंती करतो की आपण व्यासपीठावरती विराजमान व्हायचं. आपल्याला अमूल्य वेळ देऊन आपण या ठिकाणी या स्पर्धेसाठी आवर्जून उपस्थित राहिलात आणि प्रत्येक वेळी वडाळ्यातील कोणतीही स्पर्धा असू देत, किंवा छोटी असू देत किंवा मोठी असू देत, चंद्रा सर हे आमच्यासाठी नक्कीच धावून येत असतात आणि या क्रिकेटचा आनंद घेत असतात. आणि क्रिकेटचा आनंद घेत असताना आम्हा लहानपण सर्व खेळाडूंना क्रिकेटचं मार्गदर्शन, क्रिकेटचे धडे हे गिरवत असतात. खरोखरच पुनश्च एकदा मी आमच्या सम्यक ग्रुपच्या वतीने त्यांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो, त्यांचं स्वागत करतो आणि वळतो मात्र कॉम बॉक्स जवळ सागर सर यांच्या जवळ.
धन्यवाद चंद्र सरांचं देखील स्वागत आहे. एक असा अवलिया क्रिकेटर ज्यांनी देखील टेनिस बॉल क्रिकेट गाजवलं. या बॉलवर देखील आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न करत होते आणि स्ट्राईक एंडला चान्स आहे आणि बॅटरला मैदान सोडावं लागेल. मयूरने चांगले एफर्ट्स दाखवले. थोडी डबल ऍक्शन आहे त्यामुळे बॅट्समन थोडे संकटामध्ये आहेत. अशोक दिंडाची ऍक्शन देखील सुरुवातीला आला तेव्हा, त्यानंतर पाहिलं तर बुमराची देखील ऍक्शन सुरुवातीला आला तेव्हा देखील कुठेतरी चर्चेत होती. त्यामुळे मयूरची देखील थोडी वेगळी ऍक्शन आहे. त्यामुळे बॉलरला कुठेतरी थांबवलं. बॉलिंग बॅटरला थांबवलं गेलं आणि बिस्टाला देखील मैदान सोडावं लागतंय. ओमकार 11 गिरगाव. गिरगाव म्हटलं तर नुकतंच गुढीपाडवा पण येणार आहे. गिरगावचा गुढीपाडवा, गिरगावची अगदी दहीहंडी देखील प्रसिद्ध आहे. मंगळवारी गुढीपाडवा देखील आहे आणि त्या गिरगावचा गुढीपाडवा देखील पाहण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्र गर्दी करत राहिलंय असं आपलं गिरगाव आहे. बॅटिंग करण्यासाठी मात्र आता नवीन बॅटर येतात अभिषेक. सेन्सिबल बॅटिंग करावी लागेल. 30 बॉल मध्ये 50-55 पर्यंत टार्गेट पोहोचलं पाहिजे. त्या बॉलवर देखील एक चांगला फटका खेळले गेले. फटका दमदार आहे पण क्षेत्ररक्षक तिकडे पोहोचतात आणि चांगली कॅच टिपली गेली आहे. A1 क्रिकेटची देखील क्रीडा स्पर्धा नक्कीच याच ग्राउंडवरती येणाऱ्या 14 एप्रिलला आंबेडकर जयंती निमित्त आपण पाहिलं तर इकडेच्या ग्राउंडवरती आपण पाहायला मिळेल. मोठा स्ट्रोक खेळण्याच्या नादामध्ये बॅटरला देखील मैदान सोडावं लागेल. अभिषेकला देखील मैदान सोडावं लागतील. बॅटिंगसाठी आपण पाहिलं तर राम अनुज येत आहेत. खेळपट्टीवर विकेट टिकवणं गरजेचं आहे. मयूरची देखील एक चांगली बॉलिंग पाहिली गेली. पहिलीवर आपली सेफ आली त्यामुळे कॅप्टनने पुन्हा एकदा मयूरला आमंत्रित केलं. एखादा नवीन बॉलर जेव्हा तुमच्या समोर होतो तेव्हा त्यांच्या अगेन्स्ट खेळणं थोडं कठीण जातं. त्यामुळे मयूरचा तसाच स्पेल राहिलाय आणि बॅट्समन कुठेतरी त्यांच्याच एक 6 आला होता. त्यामुळे निखिलने कुठेतरी शॉर्ट सिलेक्शन मात्र दुसरा 6 खेळण्याच्या नंतर विकेट गेली आणि त्यानंतर बॅक टू बॅक 2 विकेट गेल्या आणि हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती आपण पाहत असणार आहे बॉलर मयूर. पहिल्यांदाच पुणे सोडून अगदी मुंबईत खेळण्यासाठी मयूर दाखल झाले. त्यांनी एक चांगला स्पेल टाकतात. चांगली खेळपट्टी आहे. या बॉलवर देखील धीम्या गतीचा बॉल पाहिला गेला. क्या बात आहे. मयूरकडे व्हेरिएशन आहे. खूप चांगल्या टप्प्यावरती बॉलला फिरवलं गेलं, कट केलं आणि बॅटरला जागेवरच थांबवलं गेलं. गुड बॉल मयूर. हा बॉल जोरात टाकण्याचा प्रयत्न केला गेला बट तेवढ्या जोरात आला तेवढ्याच जोरात स्ट्रोक खेळले गेले आहेत आणि पप्पू तोडकर तिकडे होते. इंडिया रग्बी प्लेअर देखील आहेत. अगदी प्रॉपर फिट अँड फाईन आहेत. बॉडी पण डोले शोले आहे. काय कॅच पकडली आहे पप्पू तोडकर. गुड कॅच. पुणे तिथे काय उणे आणि हॅट्रिक मला असं वाटतंय त्याच्या अगोदर डॉट आला आणि स्वतःची जिम देखील आहे. पप्पू तोडकर यांची एक साधे स्वतः प्रॉपर फिट आहेत. खूप वर्ष पुण्याचं क्रिकेट खेळत असताना याही खेळाडूला पाहिलं गेलं. चांगली कॅच पकडली. नवीन बॅटर प्रज्ञेश लाड येत आहेत. क्या बात है. 3 विकेट मिळवले. हा बॉल जर डॉट आला तर मेडनवर टाकेल. अवैध मेडनवर पाहायला मिळेल का मयूर देखील विक्रम करेल आणि मयूरसाठी देखील मोठी गोष्ट आहे की अगदी लांबचं अंतर गाठून मुंबईत आलाय तर पुण्याचा देखील काहीतरी दबदबा सोडायचा आहे आणि बॉलिंगसाठी मयूर स्ट्राईक एंडला बॅटर आपण पाहिलं तर प्रज्ञेश लाड.
सेन्सिबल बॅटिंग करावी लागेल. विकेट गेल्यानंतर कसे स्ट्रोक खेळावे खूप महत्वाचं आहे. आणि या बॉलवर देखील आपण पाहिलं तर पहिली मेडन ओव्हर मयूरसाठी एकदा जोरदार टाळ्या होता. अफलातून बॉलिंग, 3 विकेट मिळवले गेले आणि विकेट मेडन ओव्हर पाहायला मिळते मयूर. आणि 200 रुपयाचं पारितोषिक असणारे आमचे अजित तांबे, ते पण मला असं वाटतंय पुण्यासाठी मात्र ते एवढे खुश झालेत. मयूर पाताळे, माताळे, क्या बात आहे माताळे, गुड बॉलिंग यार. ऑरेंज कॅप घातलीस पण पर्पल कॅप प्रमाणे बॉलिंग टाकलीस. बॉलिंग साठी आपण पाहिलं तर समर्थ कडू येतात. ग्रामीण क्रिकेट खेळता खेळता खूप चांगलं क्रिकेट खेळले गेले आणि महाराष्ट्रातील व्यावसायिक क्रिकेट देखील समर्थ कडू बॅटिंग बॉलिंगच्या जोरावर अगदी अनेक क्रीडा स्पर्धा गाजवल्या. फिरकीपट्टू या बॉलवर देखील पहिल्याच बॉलवर हवाई फायर. स्काय वॉकला मात्र बॉल जाईल का आणि रन मिळतील तिकडे आपण पाहिलं तर 4 रन. स्कोर कार्ड आपण पाहिलं तर जाऊन पोहोचेल 4 ने पुढे. 20 रन झाले धावफलकावरती. मध्ये गिरगाव संघ देखील मॅच मध्ये आहे पण रन चालू ठेवणं गरजेचं आहे. एक ओव्हर मेडन आली आहे. स्ट्राइक एंडला बॅटर आहेत राहुल. राहुलला कुठेतरी चान्स घ्यावा लागेल. या बॉलवर देखील पुन्हा एकदा हवाई फायर. बॉल आपण हवेत जातो, क्षेत्ररक्षक तिकडे पोहोचतात आणि काय कॅच पकडली गेली. गुड कॅच. कॅचेस विन द मॅचेस. पकडो कॅच जीतो मॅच. रणजित तिकडे होते आणि त्यांच्या नावात जीत आहे. रणजित, गुड कॅच. न्यू बॅटर सुशील येतात. भाऊ याच परिसरातील खेळाडू आहेत आणि आपल्या वडिलांचा देखील आज एक मोठी क्रीडा स्पर्धा खेळतात. संधी भेटली, संधीचा फायदा उचलावा लागेल. समर्थ कडू यांच्यावर देखील हल्ला चढवला गेला पण समर्थ कडू यांनी देखील दाखवलं ओल्ड इज गोल्ड. विकेट मिळवली. त्यानंतर अवघे आपण पाहिलं तर स्कोर कार्ड आहे 20 रन वरती मात्र मॅच थांबली आहे. भाऊनीचा 6 लागवला तर 200 रुपयाचं पारितोषिक असणारे आमचे तांबे सर. या बॉलवर देखील बॉलला फिरवलं गेलं यासाठीच ओळखले जातात आणि रवी झेंडे साहेब जर जवळपास कुठे असतील, रवी झेंडे साहेब जर जवळपास कुठे असतील तर कृपया आपण व्यासपीठावरती यायचं आहे. रवी झेंडे साहेब आपले सहकारी या ठिकाणी आपली वाट पाहत आहेत. रवी झेंडे साहेब आपण या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे. गो टू कॉमेंट्री बॉक्स. या बॉलवर देखील आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला गेला. चांगला फटका पाहायला मिळतोय. बॉल हवेत आहे, क्षेत्ररक्षक तिथे पोहोचतायत आणि पुन्हा एकदा चांगली कॅच टिपली गेली आहे. बॅक टू बॅक विकेट गेले त्यामुळे ओंकार 11 संघ कुठेतरी डगमगला या मॅच मध्ये आणि समर्थ कडूने देखील चांगला स्पेल टाकला. एक बाउंड्री आली पण समर्थ कडून आपला कॉन्फिडन्स डाऊन नाही केलाय. चांगली बॉलिंग करताना पाहिले गेले. न्यू बॅटर आपण पाहिलं तर सचिन कर्णजी येत आहेत. वाळकेश्वर परिसरातील खेळाडू आहेत.
कुठेतरी ओमकार 11 संघ या मॅच मध्ये बॅकफुटला गेले. स्कोर पाहिला आतापर्यंत 22. अवघ्या 22 रन झालेत आणि पुणेकरांनी एक वेगळाच दबदबा केलाय. आदेश शेठ अकबडे, जिवा 11 पुणे. या बॉलवर देखील एक चांगला फटका खेळले गेलेत. अगदी सुरेश रायना स्टाईलने फटका खेळले. रन मिळतील तिकडे आपण पाहिलं तर 2 रनने मात्र धावफलक पुढे जाईल. 24 रन झालेत. या बॉलवर देखील पुन्हा एकदा आपण पाहिलं तर खोलवर टप्प्याचा बॉल अगदी 4 ओव्हर संपल्या. स्कोर कार्ड पाहिलं तर 25. पहिल्या 4 ओव्हर संपल्यात आपण पाहिलं तर 25 रन झाले. धावफलकावरती बॉलिंग साठी आपण पाहिलं तर बॉलिंग साठी प्रदीप नैनी देतात. डॉन या नावाने ओळखले जातात. महाराष्ट्र पोलीस मध्ये कार्यरत आहेत. अगदी जबरदस्त ऍक्शन आहे. एक रन खूप महत्वाचा आहे. टचअप द्यावा लागेल. शेवटच्या ओव्हरमध्ये स्कोर आला तर मॅच बनवू शकते. हा बॉल देखील धीम्या गतीचा बॉल पाहिला गेला. प्रदीप यांनी देखील अगदी बॉलला फिरवलं थोडं आणि विचार ना लेग बाय 27 रन झालेत. मोठा स्ट्रोकची गरज आहे. या बॉलवर देखील हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न केला गेला. चांगला फटका पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक तिकडे पोहोचतायत आणि काय खूप चांगली तिकडे कॅच पकडली गेली आहे. न्यू बॅटर मयांक येतात. शेवटचे काही बॉल शिल्लक आहेत. हा बॉल देखील आपण पाहिला तर पुन्हा त्या खोलच्या टप्प्याचा बॉल. प्रदीप यांचा एक चांगला मारा पडताना पाहिले गेले आणि बॅटरला मात्र जागेवरच थांबवलंय. 40+ देखील क्रिकेट पुण्यातलं खूप चांगलं क्रिकेट खेळले गेलेत प्रदीप. महाराष्ट्र पोलीस मध्ये कार्यरत देखील आहेत. या बॉलवर देखील एक चांगला फटका पाहिला गेले आहेत आणि बॉल मात्र दमदार जाईल. 6 रन. कडक फटका खेळले गेले. बॅटर लेफ्टी सचिन नावातच सचिन आहे. .34 34 रन झाले धावफलकावरती. अजून एक मोठा स्ट्रोक आला. एक 40-45 देखील केला तर ओमकार 11 संघ देखील या ग्राउंड मध्ये कमबॅक करू शकतं. पण सचिन कनोजेला मात्र एक मोठा स्ट्रोक खेळावा लागेल. या बॉलवर देखील मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला गेला. बॉल आपण पाहिलं तिकडे ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक तिकडे पोहोचतात. 2 रन इझिली मिळतील. .36 शेवटचा बॉल आहे. सचिनला मात्र चान्स घ्यावा लागेल. या बॉलवर देखील फटका फसला गेला. अगदी बॉल थोडा फिरला आणि क्षेत्ररक्षक तिकडे स्वतः जात आहेत. आपण पाहिलं तर समर्थक कडू खूप चांगली कॅच पकडली
आणि बॅटरला मैदान सोडावं लागेल. 37चं टार्गेट आहे मॅच जिंकायला. आपण पाहिलं तर टीम आदेश शेठ नागवडे जिवा 11 पुणे या संघाला डगआउट मला असं वाटतं पुणेकरांसाठी खाली करायचं आहे. नक्कीच मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून कार्यरत असणारे आमचे अष्टबली व्यक्तिमत्व म्हणजे चंद्रा सर या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांचे या ठिकाणी हार्दिक हार्दिक स्वागत. या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित असलेले आमचे मान्यवरांचा बहुउचित सत्कार. अजित तांबे एक सन्मान हा सत्कार कर. या ना पुढे ना. कल्याणी घोरपडे आपण पुढे यायचं नाही ना. नक्कीच बहुमान नक्कीच हा मोठा आहे. मोठ्या माणसाचा सन्मान मोठ्या माणसाच्या शुभ हस्ते नक्कीच झाला पाहिजे. मायेची उद्गार शाल सन्मान चिन्ह या ठिकाणी दिलं जात आहे. कल्याणी आपण थोडंसं पुढे या. चंद्रा सरांना सुद्धा विनंती राहील आपण पुढे यायचं आहे. ज्यांच्या माध्यमातून ज्या ज्या ठिकाणी आपल्याला आम्हाला सुवर्ण संधी दिली असे आमचे चंद्रा सर यांचं या ठिकाणी आगमन. नक्कीच विकोळीत 1 लाख मुलाची स्पर्धा असताना त्या ठिकाणी मला सुद्धा त्यांनी समालोचन कक्षाची संधी दिल्याबद्दल आणि सम्यक रूप दुसरं पर्व सातत्याने या ठिकाणी पाहतोय. आणि चंद्रा सर असं नाव आहे राहुल 11 अशा नामांकित संघाकडनं ज्यांनी संघप्रतिनिधित्व केलं आणि कर्णधार या ठिकाणी नक्कीच त्यांना विनंती करीन हा सन्मान बहुमान कल्याणी घोरपडे एक अष्टपैलू खेळाडू दुसरा अष्टपैलू खेळाडूचा सन्मान. चंद्रा सर 2 शब्द नक्कीच अपेक्षित आहे. ओके नक्कीच आपण या आमच्यासोबत जोडलेले आहात. चालू असलेल्या मॅचच्या अंतर्गत आपण पाहतोय. हां नक्कीच पुण्यावरून आलेल्या खेळाडूंचा आपण मॅच पाहण्यासाठी थांबलात आणि फार लांबून प्रवास आणि या ठिकाणी केलेला हट्टास म्हणजे सम्यक ग्रुपचा हा दुसरं पर्व आपण पाहतोय. 8 नामांकित संघ आपल्याला पाहायला मिळतात. थोडीशी घाई करायची अमोल सुद्धा आपल्याला विनंती राहील. सातत्याने मॅच सुरू राहील. पंचांना सुद्धा विनंती आडाव सर मयेकर सर थोडीशी घाई करायला सांगा. 5 वाजलेत. प्राथमिक फेरीचा शेवटचा सामना आपण पाहतोय. अजून एक क्वार्टर फायनल आणि सेमीफायनलच्या मॅचेस अशा 3 मॅचेस शिल्लक आहेत. ग्राउंडच्या आतमध्ये जे रसिक आहेत चला लवकर मित्रांनो भाई करा. हॅलो या ठिकाणी पारितोषिक मात्र आहे. पहिल्या चेंडूवरती जर षटकार मारला तर अजितजी तांबे यांच्याकडून 500 रुपयाचं इनाम. काय या ठिकाणी मात्र पाहायला मिळतोय पहा सामना. किती करायचं अमोल? 37 नक्कीच ओट अमोल. पहिला चेंडू पाहायचा झेल खाली क्षेत्ररक्षकाने या ठिकाणी मात्र पहिल्याच चेंडूवरती पहिला गडीचं पतन मात्र या ठिकाणी होते. पहिला गडी मात्र डगावरच्या दिशेने परततोय. षटकारासाठी 500 रुपयाचं इनाम लावलं होतं परंतु पहिला गडी मात्र बाद होतोय. डीजे
आले किती गेले किती उडून गेले भरारा संपला नाही आणि संपणार नाही माझ्या भीमाचा दरारा. काय सुमधुर गाणं आपल्याला या ठिकाणी ऐकायला मिळालंय डीजे शैलेश यांच्या माध्यमातून. दरम्यान चालू असलेला सामना ओमकार 11 गिरगाव विरुद्ध आदेश शेठ नागवडे जीवा 11 पुणा या दोन संघामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. पहिल्याच चेंडूवरती काय अप्रतिम गोलंदाजी, पहिल्या चेंडूवरती गडी मात्र बाद होतोय गोलंदाज बाने, आनंद मात्र बाद होतोय आणि आता मात्र आनंदाच्या जागांसाठी येत आहे ते म्हणजे सामर्थ्य पाहायचंय. सामर्थ्य मात्र कशा पद्धतीने फलंदाजी करतोय तो आपल्या संघासाठी. 37 धावांचं आव्हान आहे परंतु 37 धावांचं आव्हान समर्थ क्षमा असावी. सुरेख चेंडू तितका सुंदररित्या लेग साईडच्या दिशेने टोलून काढलेला चेंडू मात्र जातो घोष क्षेत्रामध्ये 2 या धावसंख्येसाठी आणि 2 धावेने स्वतःचं खातं मत खोललं जात आहे, संघाचं खातं खोललं जात आहे. पहिला चेंडू सुरेख टाकला होता, आनंदाची खेळ संपुष्टात आणली होती. तदनंतर मात्र दुसऱ्या चेंडूवरती सुरेखा फटका आपल्याला या ठिकाणी समर्थ यांच्या बॅट मधून पाहायला मिळाला 2 धावांसाठी आणि 2 धावेने या ठिकाणी मात्र दुसऱ्या इनिंगला सुरुवात होते. पहिल्या इनिंग मध्ये ओमकार 11 गिरगाव संघाने 36 धावा जमा केल्या आणि 37 धावांचं उद्दिष्ट ठेवलंय ते म्हणजे आदेश शेठ नागावडे जीवा 11 पुणे संघाच्या समोर. आणि पाहायचंय कशा प्रकारे हा सामना मात्र रंगतोय. तो पुण्यावरून हा संघ या वडाळा नगरीमध्ये मुंबईमध्ये प्रवेश करतोय. पाहायचंय कशा पद्धतीने खेळाचं प्रदर्शन मात्र दाखवतो आणि सुरेख फटका, देखना फटका, लाजवाब फटका. चेंडू मात्र जाते थोडासा या ठिकाणी नैसर्गिक अर्थ आहे परंतु चेंडू मात्र सीमा पार होतोय. 4 धावांसाठी खणखणीत चौकार. डीजे ऑन. फलंदाजी मात्र आता मात्र स्विच केला, फटक्याला 1 धाव मात्र या ठिकाणी पूर्ण केली जाते. जोपर्यंत चेंडूची फेक केली जात नाही तोपर्यंत 1 धाव मात्र पूर्ण होते. परंतु तितका सुंदर क्षेत्ररक्षण तेथील क्षेत्ररक्षकाचं एकाच धावेवरती समाधान आणि एका धावेने संघाच्या धावसंख्येमध्ये बदल. धावसंख्या मात्र होते ती 7 धावा. पहिलं षटक प्रगतीपथावरती असताना सुंदर सुरुवात मात्र म्हणावी लागेल ती दोन्ही संघाकडून म्हणण्या पाठीमागे कारण मात्र एक असेल ते गडी मात्र बाद झालेला आहे. आणि आता मात्र देखना फटका, सुरेख फटका, पायचं झेल खाली या ठिकाणी क्षेत्ररक्षक येतो का परंतु नैसर्गिक अडथळ्याला चेंडू मात्र पुन्हा अडकतोय. बंद क्रिकेट आहे, बंद ग्राउंडचं क्रिकेट आहे. चारी बाजूला सीमारेषा तुम्हाला तैनात नाहीये परंतु असे क्रिकेट खेळणं देखील खूप अति महत्वाचं असतं. कारण मैदान कोणतंही असो आपण परफॉर्मन्स आपला किती करतो हे अति महत्वाचं असतं. राजेश पुन्हा एकदा आता मात्र सुरेख फटका पाहायचाय. चेंडू मात्र जातोय तो सीमारेषा पार. 4 धावांसाठी खणखणीत चौकार. काय फलंदाजीचा नजराणा मात्र राजेश आणि समर्थ या 2 फलंदाजाकडून पाहायला मिळतोय. डीजे ऑन. तरुण मात्र येतोय. पाहायचाय कशा पद्धतीने गोलंदाजी करतोय तो तरुण. पंचांच्या डाव्या बाजूने गोलंदाजी करण परंतु फलंदाजीसाठी पाहायला तर समर्थ मात्र फलंदाजीसाठी पाहायला मिळतोय. एक डावखुरी हाताचा फलंदाज बॅटची टॉप एज घेतले, पायच्या झेल खाली स्वतः गोलंदाज आणि या ठिकाणी मात्र समर्थ यांची खेळ मात्र संपुष्टात येते. दुसऱ्या गडीचं पतन होते, दुसरा गडी गारद होते, दुसरा गडी तंबूच्या दिशेने परततोय. डीजे ऑन.
निर्धाव चेंडू आणि हे कुठेतरी गोलंदाजाला करावं लागेल. तुम्हाला संघर्ष मात्र आता नक्कीच करावा लागेल, मेहनत करावं लागेल, कारण धावसंख्या कुठेतरी कमी आहे. आणि आता मात्र उंचशा टोलवलेला चेंडू पायचा झेल खाली क्षेत्ररक्षक. या ठिकाणी मात्र पप्पू यांची मध्ये खेळ संपुष्टात येते. पप्पू मात्र डगआउटच्या दिशेने परत एक मोठा धक्का मात्र म्हणावा लागेल तो पुणे संघासाठी. डीजे ऑन. खरोखरच गिरगाव संघ मात्र कुठेतरी कमबॅक सुंदर करतोय. सुंदर षटक आतापर्यंत पाहायला मिळालं. तरुणांचं 2 गडी मात्र बाद झाले. मित्रांनो म्हणतात ना, सगळ्या काही गोष्टींचा बदल करण्यासाठी 1 मिनिटाची गरज आहे. फक्त त्यासाठी तुम्ही तयारीत राहिलं पाहिजे. आयुष्यामध्ये वेळ आणि खेळ कधी बदलेल हे मात्र सांगता येत नाही. त्यासाठी तयारीत राहणं महत्वाचं असतं. म्हणून म्हणतात ना, तुटायचं नसेल तर किती बुडायचं हे मात्र लक्षात आलं पाहिजे. मग विषय किती गोड आणि किती खोल असला तरी चालेल. तर या सामन्याचा भवितव्य, या सामन्याचा कल, या सामन्याचा परिणाम नेमकं कोणत्या रोखेने, कोणत्या दिशेने आणि कोणत्या मार्गाने, कोणत्या बाजूने जाईल याचं मात्र वर्णन करणार आहे, षटक ठरणार आहे ते म्हणजे तरुणांचं. कारण आतापर्यंत 2 गडी मात्र नक्कीच बाद केलेत. 1 चेंडू निर्धाव टाकला. 3 चेंडूंचा खेळ मात्र या ठिकाणी पूर्ण होतोय. या ठिकाणी पुन्हा एकदा आता मात्र सन्मान चांगला मात्र देतो, कारण चांगल्या चेंडूला सन्मान देणं आणि खराब चेंडूचा समाचार घेणं हे मात्र कुठेतरी प्रत्येक फलंदाजाला कळलं पाहिजे. आणि हे मात्र आपल्याला पाहायला मिळते ते अमित यांच्याकडून. 1 धाव मात्र पूर्ण करतोय आणि 1 धावेने संघाच्या धावसंख्येमध्ये बदल. धावसंख्या मात्र होते ती 14 धावा. पहिल्या षटक थोडंसं महागडं ठरलं होतं. 13 धावा निघाला होता. तदनंतर मात्र तरुण काय कमबॅक करतोय आपल्या संघासाठी. आणि आता मात्र घुटना देख आणि तमाशा देख या पद्धतीचा फटका पाहायला मिळतोय. परंतु तितकं सुंदर क्षेत्ररक्षण, कारण क्रिकेट म्हटल्यानंतर क्षेत्ररक्षण हे देखील अति महत्वाचं असतं. गोलंदाजाला जर आत्मविश्वास निर्माण करायचा असेल तर क्षेत्ररक्षकांनी सुद्धा आपली कामगिरी चांगली बजावली पाहिजे. हे मात्र आपल्याला पाहायला मिळतं ते गिरगाव संघाकडून. तरुण मात्र सुंदर गोलंदाजी करतो, परंतु त्याला सुंदर साथ मात्र क्षेत्ररक्षक देखील देतात. आता पाहिला तर एक यष्टीरक्षक देखील येऊन कानमंत्र मात्र देतोय, कारण ही कुठेतरी बातचीत होणं, हे कुठेतरी संवाद होणं हे अति महत्वाचं असतं. आणि आता मात्र सुंदर फटका पायचा स्टेट चेंडू झेल खाली क्षेत्ररक्षक. आणि या ठिकाणी मात्र समर्थ यांची खेळी मात्र राजेश यांची खेळी मात्र संपुष्टात येते. खरोखरच सुंदर षटक म्हणावं लागेल ते अमित यांचा. डीजे ऑन. साहेबांचे उपकार कधी फिटणार नाही, उपकार कधी फिटणार नाही. दरम्यान काय खेळ आपल्याला या ठिकाणी मैदानामध्ये पाहायला मिळतोय. सुंदर षटक मात्र या ठिकाणी पाहायला मिळालं तरुण यांचं. दोन धावा देऊन 3 गडी मात्र बाद केले तरुणाने. 15 धावा मात्र नक्कीच झालेल्या आहेत आणि 3 षटकामध्ये 18 चेंडू आणि 22 धावांची गरज. नागेश मात्र येतो गोलंदाजी मार्क वरती आणि या ठिकाणी मात्र त्रिफळाची देतोय. दांडी 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 गुल. डीजे ऑन.
मयूर पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती सज्ज मात्र होतोय. सुरेख चेंडू, अप्रतिम चेंडू, पसवा चेंडू होता. फलंदाजाला चेंडू मात्र समजला नाही. चेंडू मात्र निर्धाव जातोय. पहिल्या षटकामध्ये 13 धावा निघाल्या होत्या. दुसऱ्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 2 धावा निघाल्या आणि तिसरं षटक प्रगतीपथावरती असताना नागेश यांचं आतापर्यंत 3 चेंडू मात्र खर्च केल्यात. पहिल्या चेंडूवरती गडी बाद केला, दुसऱ्या चेंडूवरती 2 धावा आणि तिसरा चेंडू निर्धाव. आणि आता मात्र सुंदर फटका पाहायचा, सुंदर सन्मान मात्र देतोय चेंडूला. 1 धाव मात्र नक्कीच पूर्ण केली जाते. जोपर्यंत चेंडूची फेक केली जात नाही तोपर्यंत 1 धाव मात्र पूर्णत्वास आणली जाते. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न मात्र नक्कीच नसेल आणि एका धाव्याने संघाच्या धावसंख्येमध्ये बदल. धावसंख्या मात्र होते ती 18 धावा. काय कमबॅक मात्र या ठिकाणी पाहायला मिळतोय तो ओमकार 11 गिरगाव संघाचा. आता मात्र कुठेतरी आदेश नागवडे जीवा 11 पुणे संघाला कुठेतरी संघर्ष मात्र नक्कीच करावा लागेल, मेहनत करावी लागेल. कारण क्रिकेट आहे आणि क्रिकेट आहे अनिश्चिततेचा खेळ असतो. आणि आता मात्र सुरेख चेंडू, काय स्विंग पाहायला मिळतोय आपल्याला गोलंदाज नागेश यांच्या गोलंदाजी मार्गवरती. नागेश पूर्णपणे फलंदाजावरती मात्र पहार होतोय. आयचा पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गवरती डाव्या हाताने गोलंदाजी करतो आणि सुंदर फटका थोडा. आणि या ठिकाणी मात्र झेल बाद होतोय. थोडासा मिसएट झाला फटका आणि क्षेत्ररक्षकाने कोणत्याही प्रकारची चूक मात्र केली नाही. झेल टिपतोय, गडी मात्र बाद होतोय. गडी मात्र तंबूच्या दिशेने परततोय. डीजे ऑन.
कारण क्षेत्र कोणतेही असो आयुष्यात कष्टाला तुमच्या समोर पर्याय नाही आणि कष्ट प्रामाणिकपणे असतील तर मात्र यशाला देखील पर्याय नाही. सुंदर प्रयत्न मात्र होता झेल घेण्याचा परंतु अपयशी ठरतोय. परंतु तितकाचा सुंदर गोलंदाजीचा नजराणा मात्र पाहायला मिळतोय. तरुण पूर्णपणे पुणे संघाला कुठेतरी बॅकफुटवरती नेण्याचा प्रयत्न मात्र करतोय तरुण आपल्या संघासाठी. परंतु पुणे संघ देखील काही कमी नाहीये, तितकंच कसलेला संघ आहे. त्यांना देखील माहिती आहे कोणत्या क्षणी कोणता एका बाहेर काढायचा हे देखील त्यांना माहिती आहे. आता मात्र पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती तरुण आणि आता मात्र उंच असा फिरकावला चेंडू पाहायचा. बराच वेळ हवेमध्ये असताना 2 क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आणि या ठिकाणी मात्र देखील पुन्हा एकदा प्रयत्न मात्र सुंदर होता परंतु अपयशी मात्र होतोय. परंतु 2 धावा मात्र चोरून मात्र काढल्या जातात आणि 2 धाव्यांनी संघाच्या धावसंख्येमध्ये बदल निर्माण होतोय. धावसंख्या मात्र होते ती 22 धावा. 4थं षटक प्रगतीपथावरती आहे. अजूनपर्यंत 5 चेंडूंचा खेळ झालेला आहे. 1 चेंडूंचा खेळ आहे म्हणजेच एकूण 7 चेंडूंचा खेळ अजून तुमच्या जवळ बाकी आहे. धावसंख्या मात्र होत त्या 22 धावा. धावांची गरज असेल ती 15. 7 चेंडू आणि 15 धावांची गरज. 7 चेंडू आणि 15 धावा. असं म्हटलं जातं की आयुष्यात स्वतःला कधी उद्ध्वस्त होऊ देऊ नका कारण लोक ढासळलेल्या घराच्या विटा देखील सोडत नाहीत. संकटावरती अशा प्रकारे तुटून पडायचं की जिंकलो तरी इतिहास आणि हरलो तरी इतिहासच घडला पाहिजे आणि हा इतिहास मात्र घडवतो कोण हे मात्र पाहायचं आहे. 7 चेंडूंचा खेळ बाकी आणि सुरेख फटका देखणा फटका परंतु थोडासा हवेमध्ये आहे. पाहायचा झेल खाली क्षेत्ररक्षक आणि या ठिकाणी मात्र कोणत्या प्रकारचे क्षेत्ररक्षक मात्र चुकीचं काम करत नाही. झेल मात्र टिपला जातोय आणि गडी मात्र बाद होतोय. डीजे ऑन. नेतृत्वाखाली जो संघ सामना जिंकला होता भारत देशाने वर्ल्ड कप जिंकला होता त्या पद्धतीचा आम्हाला या ठिकाणी ते जल्लोष त्यांचा पाहायला मिळाला होता आणि या ठिकाणी मात्र 1 धाव मात्र नक्कीच मिळते आणि एकाच धावेवरती समाधान. आणि आता मात्र समीकरण असेल ते 5 चेंडू आणि 14 धावांची गरज. 5 चेंडू आणि 14 धावा. अमोल नक्कीच या ठिकाणी आपण पाहतोय नक्कीच एक आकर्षक व्यक्तिमत्व आणि उत्कृष्ट समालोचक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यांना विनंती करतोय आपण कृपया व्यासपीठावर राहायचंय. मॅच क्रुशल आहे. नक्कीच सकाळपासून आमच्यासोबत जुळणारा दोन वेळ नव्हता. या ठिकाणी पुन्हा एकदा मॅच साठी अमोल. या ठिकाणी मात्र सुंदर चेंडू अप्रतिम चेंडू. अभिषेक यांचा काय मॅच होती पहा. पहिल्या इनिंग मध्ये असं वाटत होतं की सहजरित्या पुन्हा संघ हा विजयापर्यंत पोहोचू शकतो परंतु क्रिकेट आणि क्रिकेट म्हटल्यानंतर एका निश्चिततेचा खेळ तो असतो. कोणत्याही क्षणी क्रिकेट बदलू शकतं. तुम्हाला मॅच मध्ये राहावं लागतं आणि हेच काम मात्र गिरगाव संघाने केलं. सुंदर असं खेळ आपल्याला करून दाखवली. पहिलं षटक थोडंसं महागडं ठरलं होतं त्यानंतर मात्र काय कमबॅक पाहायला मिळालाय.
आणि आता मात्र ब्लॉकवर पद्धतीचा चेंडू होता, चांगला सन्मान देतोय चेंडूला. एक धाव मात्र नक्कीच पूर्ण केली जाते. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न मात्र असेल, परंतु पाहायचा सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा मात्र या ठिकाणी पूर्ण केल्या जातात आणि 2 धाव्यांनी संघाच्या धावसंख्येमध्ये बदल. धावसंख्या मात्र होते ते 25 धावा. आता मात्र 3 चेंडू आणि 12 धावांची गरज आहे. परंतु क्रिकेट आहे, मी मगापासून वारंवार तुम्हाला म्हणतो की क्रिकेट आहे अनिश्चिततेचा खेळ. 3 चेंडू आणि 12 धावांची गरज आहे. फक्त जर पाहिलं तर 2 मोठ्या फटक्यांची गरज आहे. जर तुम्ही 2 षटकार जर खेचलात तर सामना तुमच्या बाजूने चुकू शकतो. काय अटीतटीचा सामना आपल्याला पाहायला मिळतोय पहा. आणि त्यातील एक पटका थोडासा मिससेट होतोय, बॅटची कट घेऊन चेंडू मात्र जातोय गोष्टी क्षेत्रामध्ये 1 या धावसंख्येसाठी आणि 1 धाव्याने संघाच्या धावसंख्येमध्ये बदल. धावसंख्या मात्र होते ती 26 धावाने. आता मात्र समीकरण असेल ते 2 चेंडू आणि 11 धावा. अजून देखील मॅच जर पाहिली तर दोन्ही संघाच्या बाजू आहे, कारण 2 चेंडू आणि 11 धावा. कारण क्रिकेट म्हटल्यानंतर 1 धाव, 2 धाव, 3 धाव, 4 धाव, 5 धाव आणि 6 लास्ट शेवटपर्यंत 6 धावा मात्र तुम्हाला मिळू शकतात. म्हणजे एका चेंडूमध्ये तुम्हाला 6 धावा मिळू शकतात जर तुम्ही षटकार खेचलात तर. असे 2 चेंडू तुमच्याजवळ बाकी आहेत. आणि पहा अजूनही देखील संधी मात्र मिळते, कारण पंचांचे 2 हात समांतर म्हणजे चेंडू अवांतर. धावसंख्या मात्र या ठिकाणी होते ती 27 धावा आणि आता मात्र 2 चेंडू आणि 10 धावांची गरज. एक चेंडू मात्र कुठेतरी चांगला टाकावा लागेल गोलंदाजाला आपण मॅच मध्ये आणण्यासाठी, कारण 2 चेंडू आणि 10 धावांची गरज आहे. आणि गोलंदाजाने जर हा चेंडू जर चांगला टाकला तर कुठेतरी मॅच आपल्या संघाच्या बाजूने तो झुकू शकतो. तोच गोलंदाज अभिषेक. अप्रतिम चेंडू, ब्लॉक होल पद्धतीचा चेंडू होता आणि आता मात्र फलंदाजाला तो चेंडू सहमत नाही. आता मात्र थोडंसं मात्र समीकरण बदलतात. 1 चेंडू आणि 10 धावांची गरज. आता मात्र थोडंसं अशक्य असं गणित तुमच्या समोर नक्कीच असणार आहे. हॅलो चाचा, बाहेर से जाओ चाचा, बाहेर से जाओ. आणि या ठिकाणी त्रिफळाची दांडी दांडी गुल. आणि या ठिकाणी सामना मात्र विजय होतो तो म्हणजेच ओमकार 11 गिरगाव संघ. कुठे मॅच होती आणि कुठे आणून ठेवली. खरोखरच ओमकार 11 गिरगाव संघाचं अभिनंदन करावं तेवढंच कमी आहे, कारण छोटीशी धावा होती आणि त्याला डिपेंड मात्र सुंदररित्या केली ओमकार 11 गिरगाव संघ. आणि त्याच दरम्यान आदेश शेठ नागावडे जीवी 11 पुणे संघ पुण्यावरून या ठिकाणी मुंबईमध्ये दाखल झाला आणि त्यांचं देखील आम्ही आमच्या सम्यक ग्रुप वडा यांच्या वतीने त्यांचं हार्दिक अभिनंदन करतो. त्यांना पुढील पुढच्या स्पर्धेसाठी त्यांना अभिनंदन करतो त्यांना. हॅलो चला, नेक्स्ट मॅचचा टॉस करण्यासाठी लवकरात लवकर यायचंय. या ठिकाणी एक असं व्यक्तिमत्व आहे, चंद्रा सरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी नक्कीच नाणेफेकीचा कौल केला जाईल नेक्स्ट मॅच. आणि मगाच्या सामन्यामध्ये पुण्याचा अष्टपैलू अजित तांबे यांच्या माध्यमातून या ठिकाणी मयूर यांच्यासाठी हा पारितोषिक 200 रुपयाचं. नंतर दिनकरजी सागवेकर आपण सुद्धा खाली यायचं, आपल्या शुभ हस्ते आपण टॉससाठी यायचंय. चंद्रा सर सुद्धा आहेत, आपण सुद्धा या. उत्कृष्ट समालोचक दोन्ही संघाचे कर्णधार प्लीज हरिअप. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार तरुण यांना दिला जातोय. दिनकर 2 मिनिटं थांब. दिनकर चंद्रा सर मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार 1 मिनिट. तरुण आपण व्यासपीठावर या. 2 रन देऊन 3 गाडी बाद केलेत असा तरुण लवकरात लवकर व्यासपीठावर यायचा आहे. 2 धावा आणि 3 गडी बाद. सामनावीराचा पुरस्कार तरुण आपण लवकर यायचं स्टेजवर प्लीज हरिअप. संघनायकांना सुद्धा विनंती राहील, दोन्ही संघाच्या संघनायकांना टॉस करण्यासाठी यायचे. पुढची मॅच 4 वर या, तरुण वर या. दिनकर आपण सुद्धा पुढे या. कल्याणी गोरपडे आपण सुद्धा यायचंय. सामनावीराचा पुरस्कार या ठिकाणी दिलो. एक ट्रॉफी दे, ट्रॉफी सन्मान चिन्ह सामनावीर तेच आहे, वेगळ्या मध्ये सामनावीर दे. सामनावीर हा सामनावीराचा पुरस्कार या ठिकाणी दिला जातोय तरुण यांना. आणि 6 वैदिक पूर्ण चेंडू टाकण्याचा बहुमान ज्याने केला आहे असा हा अष्टपैलू खेळाडू तरुण. जायचं नाही, फक्त 2 शब्द या ठिकाणी विद्युत साधीन. चंद्रा सर आपण थोडंसं खाली या, नक्कीच फोटो झाल्यानंतर
नाणेफेकीचा कौल करण्यासाठी दोन्ही संघ नायक आपण पुढे यायचंय. तरुण सांगेन ना, नक्कीच वैविध्यपूर्ण गोलंदाजी करताना तू बॉल फिरवतोस, प्रत्येक चेंडू वैविध्यपूर्ण टाकतोस. अच्छा, हाँ, हिंदी में बात करना है. नक्की या ठिकाणी मैं आपसे पूछना चाहता हूँ, हर एक बॉल जो आप ग्रिप करते हो तो सामने वाला बैट्समैन थोड़ा सा बीट हो जाता है, तो हर एक बॉल के ऊपर क्या टेंडेंसी रहती